तर महायुतीमधला फोडाफोडीचा हवा दिल्लीत पोहोचला, तो सुद्धा अमित शहांच्या दरबारी। काल मुंबईमध्ये कॅबिनेट बैठकीत शिंदेंच्या शिलेदारांनी फडणवीसांसमोर आपली नाराजी दाखवली, तर आज त्यांचे सेनापती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये शहांकडे भाजपची तक्रार केल्याचं कळतंय। शहांनी त्यांचं कसं आणि किती ऐकून घेतलं आणि कशी समजूत घातली ते यथावकाश कळेलच, पण बघूया याबाबतचा हा रिपोर्ट। मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवेळी शिंदेंच्या शिलेदारांचं नाराजी नाट्य चांगलंच गाजलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर तोडगा काढला असं वाटत असताना एकनाथ शिंदे पुन्हा गायब झाले। त्यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली। पोलीस विभागाच्या नवीन फौजदारी कायद्यांवरील मुंबईतल्या प्रदर्शनाला ते गैरहजर राहिले। रत्नागिरीतल्या प्रचारालाही ते गैरहजर राहिल्यानं सस्पेन्स आणखी वाढलं। आता इथं या कार्यक्रमाला योगेश कदम नाही आहेत म्हणजे काय नाराजी आहे? योगेश कदम साहेबांची चर्चा केली, त्यांचा खेडचा तिथे काही बैठक आहे, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। तसंच आमच्या साहेबांसमोर काही काम असेल, काही ते मीटिंगमध्ये असतील किंवा कुठेतरी कार्यबाहुल्यामुळे जाऊ शकले नसतील, त्याच्यामध्ये त्यांची आणि देवेंद्रजींची चर्चा झाली असेल। पण एखाद्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं नाही की त्याच्यातनं तर्कवितर्क लावण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटतं। एकनाथ शिंदे दरेगावी गेले की दिल्लीला याची चर्चा सुरू असतानाच नाराज शिंदे बुधवारी संध्याकाळी थेट दिल्लीत धडकले। तिथे त्यांनी त्यांचे राजकीय गॉडफादर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। दिल्लीवारीसाठीच शिंदेंनी राज्यातल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांनाही दांडी मारली हे स्पष्ट झालं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून महायुतीला चिमटे काढले। ते काहीतरी त्यांच्या कार्यात गेले असतील ना, कार्य म्हणजे कामात ते रुसणं फुगणं वगैरे सुरू आहे। हे सगळेजण सत्तेसाठी एकत्र आलेले, यांच्याजवळ कोणता विचार नाही, केवळ पॉवर हंगर म्हणजे सत्ता पाहिजे, कशी कुठूनही किती पण पाहिजे, कसंही करा पण जमवा आमचं, या भूमिकेतून हे सर्व एकत्र आलेले आहेत। गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यांच्यातलं जे टोळी युद्ध आहे हे 1 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे। मात्र शिंदेंची अशी कोणतीही नाराजी नसल्याचा राग भाजप नेत्यांनीही आळवला। लोकल लेवलला ऑप्शन तयार झाले आहेत, त्यामुळं उड्याउडी सुरू आहे। पण यामध्ये महायुतीमध्ये काही मोठा त्या ठिकाणी संभ्रम तयार झाला, मग ते इथे काही खूप होणार आहे, मग त्यामुळेच बहिष्कार झाला असं वगैरे काही संबंध नाही। कालही आम्ही 2:30 वाजेपर्यंत रात्री बसलो, प्रभारी आमचे सर्व होते, त्यांना हे सांगितलं आहे की मतभेद आणि मनभेद जरी उड्या झाल्या असतील तरी मतभेद आणि मनभेद काही करू नका। ते उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे ते नेते आहेत, ते त्यांच्या कार्यक्रमाप्रमाणे पण ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि ते निश्चितपणे मला वाटतं की महायुती सक्षम आहे। त्यामुळे कोणी किती इमले तोडले तरी त्यावर काही होणार नाही, कोणी किती कोंबड्या कापल्या तरी काही होणार नाही। आमची युती भक्कम आहे आणि ती भक्कम राहील। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतरही शिंदेंनी केलेल्या या दिल्लीवारीला आणि अमित शहांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे। अमित शहा यांना भेटल्यानंतर एकनाथ शिंदे गुरुवारी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर राहण्यासाठी रवाना होतील। एकनाथ शिंदे असोत की अजित पवार यांनी महत्त्वाच्या गोष्टींसाठी दिल्लीत जाणं आणि अमित शहांची भेट घेणं हे आता नित्याचंच बनू लागलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांकडे होलसोल अधिकार नाहीत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का, असाही प्रश्न विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.